केसेसमध्ये फिजिकल आणि मेंटल ट्रॉमा असतो. त्यामुळे कधी कधी पेशंट कोमामध्ये जातो. म्हणजे मधुबा हो सॉरी पण ते आता कोमात गेले. म्हणजे बरे होते, बरे झाले होते. कधी उठा माझ्याशी बोलले होते. शुक्रवारी आलो डॉक्टर. कोमाच्या पेशंटबद्दल काही सांगतायत. कधी कधी ते 1-2 दिवसात बरे होतात, नाहीतर मग काही वर्ष लागतात. प्रेक्षकांनो, आपल्या लाडक्या पूर्णाजी काल संध्याकाळी देवाघरी गेल्यात. त्या आता आपल्यात राहिल्या नाहीयेत. खरं तर ही बातमी ऐकली आणि मनच हेलावून गेलो. म्हणजे विश्वासच बसला नाही की हे सगळं एवढं भयंकर झालंच कसं. पूर्णाजी अशा कशा गेल्या असतील सोडून आपल्याला. प्रेक्षकांनो, मालिका जरी असली ना तरी आपण फॅमिली मेंबर सारखं या मालिकेतल्या सगळ्याच कलाकारांना बघतो आणि त्यातनं पूर्णाजी म्हणजे एक हळवा कोपरा होता. ठरलं तर मग या मालिकेतील सगळ्याच कलाकारांसाठी आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पूर्णाजी म्हणजे आपल्या आजीच होत्या ना. खरंच प्रेक्षकांनो, पूर्णाजी कायम आपल्या आठवणीत राहतील. एवढं सुनं वाटतंय ना आज. असं वाटतं की खरंच घरातलंच कोणीतरी मेंबर गेलंय. खूप वाईट वाटलं प्रेक्षकांनो. रात्री झोपच आली नाही ही बातमी ऐकल्यावरती. पण असो, शो मस्ट गो ऑन म्हणतात ना, तसं काहीतरी. पूर्णाजींना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या चॅनल आपल्या सगळ्याच प्रेक्षकांकडनं पूर्णाजीला भावपूर्ण श्रद्धांजली. प्रेक्षकांनो, पूर्णाजीचा एखादा सीन तुम्हाला जर आवडीचा असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सुचवा. पूर्णाजी आणि प्रतिमात्याच्या भेटीचा सीन माझ्यासाठी खूप खास होता. खूपच सुंदर दाखवला होता तो सीन प्रेक्षकांनो. पूर्णाजी खरंच आपल्या आठवणीत कायम राहतील. त्यांना विसरणं सोपं नाही. वाटलं तरी होतं का प्रेक्षकांनो की पूर्णाजी अशा जातील. महासंगमचा एपिसोड हा शेवटचा होता पूर्णाजी सोबत टेलिकास्ट केलेला आणि त्या आणि बाकीच्या सगळ्याच प्रसंगामधल्या काही गोड छबी त्यांच्या आपण बघत आहोत. प्रेक्षकांनो, पूर्णाजी कायम आपल्या स्मरणात राहतील आणि शो मस्ट गो ऑन म्हणतात ना, त्यामुळे आपल्याला पुढे तर जावंच लागेल. पण पूर्णाजीला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आपल्या एपिसोडच्या आजच्या रिव्ह्यूकडे वळूया. खरं तर आज इच्छाच होत नाहीये काहीच करायची. खूपच सुनं वाटतंय. पण काय करणार, अचानक न प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचं सेटही सुनं वाटायला लागलाय हो. म्हणजे बघा ना, कळल्यावरती कसं वेगळंच फील होतं तसं काहीतरी. पण असो, तर आजच्या रिव्ह्यूकडे वळूयात. सुरुवातीला आपण बघतोय की मधुभाऊ कोमात गेलेत हे डॉक्टरांनी अर्जुन आणि सायलीला सांगितलंय. त्यामुळे आता सायलीला फार वाईट वाटतंय. आणि हा संयोग म्हणा की का, पण मधुभाऊंच्या निमित्ताने सायली इथे खूपच हळवी झालेली दाखवली. सायली रडायला लागते आणि म्हणते डॉक्टरांना आता तर माझे मधुभाऊ माझ्याशी बोलले होते. अर्जुन म्हणतो हो डॉक्टर, ते आता शुद्धीवर आले होते. डॉक्टर म्हणतात कोमाच्या पेशंट बद्दल काहीही सांगता येत नसतं. एक कधीतरी हे पेशंट लगेच शुद्धीवर येतील, नाहीतर खूप वर्ष लागतील त्यांना शुद्धीवर यायला. आता सायली म्हणते नाही असं नाही होऊ शकत. अहो असं कसं होईल हो. अहो आता तर ते बोलले माझ्याशी. अहो बोलले हो. अहो यांना सांगा ना डॉक्टरांना. मधुभाऊ उठा ना मधुभाऊ. आता सायली खूप रडत असते प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणत असतो तिला तू शांत हो बरं, तू शांत हो. डॉक्टर म्हणतात प्लीज सर तुम्ही यांना बाहेर घेऊन जा. सायली म्हणत असते मी मधुभाऊंना सोडून कुठेही जाणार नाहीये. मधुभाऊ. आता अर्जुन तिला कसं बसं बाहेर समजावून नेतोय, पण सायली खूप रडत असते. प्रेक्षकांनो, आज लक्षच लागत नाहीये एपिसोडचा रिव्ह्यू देण्यामध्ये. पण काय करणार, जे आपलं काम आहे ते तर नाही सोडता येत ना, ते तर करावंच लागतं. अर्जुन सायलीला समजावत बाहेर आणतो मधुभाऊंच्या त्या आयसीयूच्या केबिनच्या बाहेर आणि म्हणत असतो रडू नकोस बायको. प्रतापराव विचारतात काय रे अर्जुन, बाबा काय झालं, बरे आहेत ना मधुभाऊ. त्यावर अर्जुन म्हणतो नाही डॅड, मधुभाऊ बरे नाहीयेत, ते आता कोमात गेलेत. ते ऐकून प्रतापरावांनाही धक्का बसलाय. ते म्हणतात काय कोमात. अर्जुन म्हणतो हो डॅड. सायली म्हणते अहो मधुभाऊ बरे होतील ना, मधुभाऊ बरे होतील ना अहो. असं म्हणून आता ती अर्जुनला अशी मिठी मारते. अर्जुन मनात विचार करतो मधुभाऊ सायलीला हे सांगायचा प्रयत्न करत होते जे त्यांनी आधी अद्वैतला आणि मला सांगायचा प्रयत्न केलाय. सायलीचे आई बाबा जिवंत आहेत, ते कोण आहेत, कुठे आहेत, हे सगळं मधुभाऊंनाच माहितीये. मधुभाऊ लवकर शुद्धीवर येऊ देत देवा. मधुभाऊ शुद्धीवर आल्यानंतरच सायलीच्या आईबाबांबद्दल सगळं कळेल. लवकर मधुभाऊ शुद्धीवर येऊ देत. असं म्हणून अर्जुन मनात विचार करत असतो. इकडे प्रतिमा आत्या आल्यात कल्पना ताईंना भेटायला. त्या विचारतात आल्या काय ग कल्पना, कसे आहेत मधुभाऊ, बरे आहेत ना. कॉल आला का अर्जुनचा काही. अस्मिता म्हणते नाही ना अजून कॉल नाही आला ग आत्या, पण खूप भीती वाटायला लागली ग प्रतिमात्या. अगं आपल्या घरात असं काही होईल असं वाटलं तरी होतं का. माझ्या डोळ्यासमोरचं चित्र जातच नाहीये ग प्रतिमात्या. अगं मधुभाऊ इथे असे रक्ताच्या थारोळ्यात. आणि आता या प्रतिमात्या म्हणतात अस्मिता तू आता त्याचा विचार नको करूस बरं, चल शांत हो, विसर सगळं हे. तुझ्या बाळासाठी हे चांगलं नाहीये. तू जा खोलीत आणि आराम कर. अस्मिता म्हणते नाही बाबा मी एकटी नाही जाणार. रूम मध्ये मी एकटी बसले तर मला अस्वस्थ वाटतं. अस्मिताला जरा भीती वाटत असते. साहजिक आहे प्रेक्षकांना, कोणालाही भीती वाटेल. आपल्याला थोडी सवय असते अशी ब्लड वगैरे बघायची रोजचं. तर असो, आता या प्रतिमात्या म्हणतात हे बघा भीती वाटणं साहजिक आहे, पण तुम्ही सगळ्यांनी ना धीराने घ्यायला हवं. हे बघ कल्पना, अस्मिता, पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केलाच असेल. रविराज पण जातीने लक्ष घालताय या प्रकरणात, पण तुम्ही दोघीच शांत राहा. अस्मिता तू आता या सगळ्यापासून लांब राहा बरं. तू या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. तुझ्या बाळाची काळजी घे. आणि आता प्रतिमात्या म्हणतात सायलीशी तुमचं काही बोलणं झालं का. कल्पना ताई असं नुसतं नाही म्हणतात मानेने. मग प्रतिमात्या विचार करतात बिचारी माझी सायली रडायची थांबलीच नसणार. इतकं मोठं संकट का आलं असेल का त्या पोरीवर. केवढं सगळं करते सगळ्यांचं आणि तिच्याच मागे. आता त्यांना काय वाटतं कोणास ठाऊक. त्या पटकन उठतात आणि देवाजवळ प्रार्थना करायला लागतात सायलीसाठी. देवाऱ्याजवळ जातात त्या आणि देवी आईला नमस्कार करतात आणि म्हणतात देवी आई माझ्या सायलीला का ग हे सगळं भोगायला लावतेस. तिला जन्मदात्याचं प्रेम कधीच मिळालं नाही, पण ज्यांनी तिला जीव लावला, प्रेम केलं तिच्यावर, त्यांना तू आता घेऊन जाणार आहेस का. नाही ग देवी आई, इतकी निष्ठुर होऊ नकोस.
तुझी मुलगी कायम दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करते ग, तिच्या आयुष्यात पण आनंद राहू दे की, असं म्हणून प्रतिमा त्या देवी आईला नमस्कार करतात. आणि पुढे बघा आता कल्पनाताईंनी आता प्रतापरावांना फोन केलाय बरं का प्रेक्षकांनो, काय झालं काय नाही हे विचारण्यासाठी. त्या फोन करून विचारतात, काय हो अहो मधुभाऊ शुद्धीवर आले का, बरे आहेत ना ते? मग प्रतापराव म्हणतात, हो आलेच शुद्धीवर, पण पुन्हा ते बेशुद्ध झालेत आणि आता तर डॉक्टर सांगतात की ते, आता कल्पनाताई म्हणतात काय झालं त्यांना? मग प्रतापराव म्हणतात, अगं डॉक्टर सांगतात कल्पना की ते कोमात गेलेत, ते कधी शुद्धीवर येतील काय, म्हणजे मुळात शुद्धीवर येणार आहेत की नाही ते काहीच सांगता येत नाही. आता इकडनं जोरात ओरडतात या कल्पनाताई, काय मधुभाऊ कोमात गेले, अहो मी येऊ का तिथे? प्रतापराव म्हणतात, नको कल्पना, तू इथे येऊन काय करणार आहेस? हे बघ आपण फक्त आता प्रार्थना करू शकतो, दुसरं काही हातात आहे का आपल्या? तू ना आता घरीच थांब कल्पना. आता कल्पनाताई म्हणतात, बघा प्रतिमा आली इथे, आम्ही दोघी सोबत पटकन येतो ना तिथे. आता प्रतापराव म्हणतात, नको कल्पना तू थांब घरीच. मग कल्पनाताईंना काळजी वाटत असते बरं का सायलीची. त्या म्हणतात, हे बघा त्या मुलीला सांगा की थोडं काहीतरी खाऊन घे, नाही तर तिची तब्येत. आता प्रतापराव म्हणतात, मग तू बोलतेस का सायली सोबत कल्पना, देऊ का तिला फोन? कल्पनाताई म्हणतात, नाही नको राहू द्या, घ्या सगळ्यांची काळजी, मी ठेवते फोन. असं म्हणून आता कल्पनाताईंनी फोन ठेवून दिलाय. खरं तर कल्पनाताईंना खूप माया आहे सायलीबद्दल, पण त्यांचा इगो एवढा त्यांच्या आड येतोय ना प्रेक्षकांनो, की त्यांना सायलीला म्हणजे सायलीशी बोलायला कमीपणा वाटतोय की काय माहित नाही, पण त्यांना नाही बोला वाटत आहे तिच्याशी अजूनही. तर असो, कधी ना कधी बोलावं तर लागणारच आहे घरातलं माणूस म्हणल्यावर, असं किती दिवस आबोला ठेवतील त्या. पण प्रेक्षकांनो आपल्या माणसांना जपाव, कधी होत्याचं नव्हतं होतं ना कळत सुद्धा नाही. आपल्या माणसांना खूप प्रेम द्या, खूप जीव लावा. पण बघा आता या फोन ठेवल्यावर प्रतिमा त्या म्हणतात, काय ग कल्पना तुला सायलीची काळजी वाटते ना? मग या कल्पनाताई म्हणतात, नाही ग तसं काही नाहीये. प्रतिमा त्या म्हणतात, अगं असं का बोलतेस, मला माहितीये तुला कल्पना सायलीची काळजी वाटते. कल्पनाताई म्हणतात, नाही नाही काळजी वगैरे नाही, उगाच तिची तब्येत बिघडली तर आम्हाला निस्तरावं लागेल ना, म्हणून मी सांगितलं यांना की तिला काहीतरी खाऊ घाला. पण आता ह्या वरवर बोलल्या, एवढंच बोलून कल्पना तिथून निघून जातात. प्रतिमा त्या विचार करायला लागतात, कल्पना तुझ्या मनात सायलीसाठी खूप प्रेम आहे ग, पण तरी तू तुझ्या रागाचा त्याग का करत नाहीयेस? किती प्रेम करतेस ग सायलीवर, तुझं प्रेम तुझ्या रागावर का मात करत नाहीये कल्पना? अगं तू स्वतः भोवती घातलेल्या या मोठाल्या भिंती कधी तुटणार आहेत? आणि आता इथून पुढे महिपतचं सीन त्यांनी दाखवलाय. आता नागराजने हे जे काही कांड केलंय ना, ते कांड करून तो महिपतच्या घरी आलाय. त्याच्या हातात असा मोठा सुरा आहे, ज्या सुऱ्याने त्याने मधुभाऊचा खून केला तो सुरा हातात घेऊन फिरतोय बरं का तो. बघा आता तो येतो नागराज या महिपतच्या घरी. महिपत त्याची अवजारे तपासत असतो त्यावेळेला, बंदुकी सुरा सगळं काढून बसलेला असतो तो. नागराजला पाहिल्यावर म्हणतो, अहो नागराज शेठ, अहो हे काय बघतोय मी, काय हो तुमच्या हातात सुरा, तुम्ही काय कोणाला काय केलं? नागराज म्हणतो, ए बाबा आधी दार लाव महिपत, दार लाव. महिपत म्हणतो, अहो आम्हाला सवय आहे, आमच्या घरी सगळं चालतं, आम्हाला काही टेन्शन नाही त्याचं, काय करून काय आले तुम्ही? महिपतने असं बोलल्यावर नागराज म्हणतो, अरे बाबा पण मला नाहीये सवय या सगळ्याची, तू आधी दार लावतोस का, जा तू दार लाव. मग आता महिपतने आधी दार लावून घेतलंय आणि वळून तो आता नागराजकडे बघतोय. आणि इथेच मध्येच आता यांचं सीन दाखवलाय बरं का, कोणाचा, मधुभाऊंचा. मधुभाऊंवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची तब्येत खूप नाजूक झाली आहे असं त्यांनी दाखवलंय. पण काय असतं ना प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असतो अतिरेक, पण खऱ्या आयुष्यात सुद्धा ना जे चांगली माणसं असतात ना त्यांनाच परीक्षा द्यावी लागते कायम, हे मात्र खरं आहे बरं का. खऱ्यालाच सचोटी असते म्हणतात ते खरं आहे. आता बघा नागराजने जे काही करून आलाय तो सगळं महिपतला कसं सांगतो. महिपत त्याला विचारतो, काय हो नागराज शेठ, अहो काय करून आलाय, कोणाला म्हणजे गेम बिम केला काय कोणाचा, काय केलं काय सांगा? नागराज म्हणतो, हो मी 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 मधुभाऊंना. आता महिपत खुश होऊन जातो, काय त्या म्हाताऱ्याला काय? मग झालेला प्रकार नागराजने सगळा सांगितलाय या महिपतला आणि तो ऐकवलेला नाहीये, नुसता म्युझिकल थरार दाखवला. जे काही झालं ते सगळं नागराजने महिपतला सांगितलंय. आता महिपत ते ऐकतो आणि महिपतला खूप अत्यानंद होतो. चला बरं झालं मधुभाऊ गेले एकदाचे, असं महिपतला फील होतंय. महिपत म्हणतो, वा वा नागराज शेठ, आज मला तुमचा मित्र असल्याचा अभिमान वाटायला लागलाय, गर्व वाटायला लागलाय मला. खरं तर मला जमत नाही, पण मी तुम्हाला खरंच ओवाळलं असतं आज. नागराज म्हणतो, ए बाबा अरे कशाचं कौतुक, कशाचा अभिमान वाटतो तुला? हे असले पहिल्यांदा केलंय मी आयुष्यात, असं कधी चाकू खोपसणं वगैरे मी केलं नाही रे आयुष्यात. 100 मर्डर पाहिले असतील मी, पण मी असा मर्डर नाही केला कधी. अरे हा माझ्या हातातला एकमेव पुरावा आहे. मी आता याचं काय करू? मी याची विल्हेवाट नाही लावली ना तर अवघड होईल रे माझं. नागराज खूप घाबरलेला असतो. मग कशाला उपद्व्याप करतो बरं हे असले. त्याला वाटलं की आता सत्य बाहेर आलं तर आपलं काही खरं नाही. पण असो, नागराज असं बोलल्यानंतर हा महिपत म्हणतो, कशाला टेन्शन घेताय नागराज शेठ, थांबा. आणि त्याने त्याच्या माणसाला बोलवलंय, ए सुलेमान इकडे रे. आणि त्या सुलेमानला सांगितलं की हा चाकू घेऊन जा, त्याच्यावर ऍसिड टाक आणि त्याच्यावरचे ठसे पुसून टाक. असं म्हटल्यावर तो माणूस ते चाकू घेऊन जातो. मग लगेच नागराज म्हणतो, मी हात धुवून येतो रे. महिपत म्हणतो, झालं एवढं काय घाबरताय, जा हात धुवायला. पण महिपत आता खूप खुश झालाय आणि तो गाणं म्हणतोय त्याच्या आवडीचं. नागराज हात धुवायला गेल्यानंतर आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणून त्याने फोन लावलाय त्या साक्षीला त्याने जेलमध्ये फोन दिलेला आहे. आणि साक्षीला तो कळवतो की ए साक्षी, तू ज्याच्यामुळे जेलात गेली ना, अगं पोरी तो मधुकर पाटील तो खपला एकदाचा. अगं पोरी तू पहाय पुढं काय काय होईल. ज्या माणसांमुळे तू जेलात गेलीये ना त्या प्रत्येकाच्या फोटोवर चंदनाचा हार मी चढवणार, आणि तो पण 113%. महिपत खुश झालेला असतो. आता महिपतला खात्री वाटते की मधुभाऊ काही या जगात राहणार नाही, पण तसं होत नाही. मधुभाऊ जिवंत राहणार आहेत. सायलीचे सत्य सांगायला मधुभाऊच लागणार आहेत ना प्रेक्षकांनो. आता मालिकेची कथा कशी कशी पुढे जाईल हेच आपल्याला पाहायचंय. इकडे अश्विन आलाय प्रियाला भेटायला. प्रिया अश्विनला पाहता क्षणीच म्हणते, अश्विन बरं झालं तू आलास. तू आला ना की मला एवढं छान वाटतं, तुला काय सांगू, माझ्याकडे शब्द नाहीयेत रे.
अरे अश्विन, या 4 भिंती मला खायला उठतात रे. मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी किती दिवस भोगायची अश्विन? अश्विन म्हणतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस तन्वी, मी तुला सोडवायचे सगळे प्रयत्न करतोय. मग त्यावर प्रिया चिडून म्हणते, काही उपयोग आहे का पण त्याचा? एक तर त्या मधुभाऊंचं असं झालंय, एकात एक नुसता गोंधळ होऊन बसलाय. आता अश्विनला नवलच वाटतं की हिला कसं कळलं मधुभाऊंबद्दल, आणि तो आश्चर्याने बघायला लागतो. इकडे डॉक्टर मधुभाऊंवर ट्रीटमेंट करत असतात. सिस्टरला सांगतात काहीतरी की आपल्या न्यूरोलॉजिस्टला बोलवा वगैरे वगैरे. आणि मग सायली विचारते, डॉक्टर माझे मधुभाऊ नीट होतील ना? हे काय होऊन बसलो? आता माझे मधुभाऊ हसत खेळत होते आणि हे. आता ते डॉक्टर म्हणतात, हे बघा तुम्ही काळजी करू नका ताई, आणि आम्ही समजू शकतो अशा वेळेला पेशंटच्या नातेवाईकांचं काय होतं कळतं आम्हाला. तुम्ही ना ताई थोडासा धीर धरा प्लीज. अर्जुन म्हणतो, हे बघा डॉक्टर, आमच्या मधुभाऊंना काही होता कामा नाही, कितीही पैसे लागू द्या त्याची पर्वा करू नका, पण आमच्या मधुभाऊंना लवकर बरं करा. त्यावर डॉक्टर म्हणतात, हो वी आर डुईंग बेस्ट. कोमाचे ना बरेच प्रकार असतात, पण आत्ताच्या त्यांच्या सिच्युएशनवरनं असं वाटतंय की ते लवकर बरे होतील कोमामधनं, नका काळजी करू. आता डॉक्टरांनी असं सांगितल्यावर एक छान वाटलंय सायलीला. सायली आता म्हणते, देवी आई, माझ्या बाबांना माझ्यापासून हिरावून नको घेऊस ग, माझ्या बाबांची रक्षा कर. अर्जुन आणि प्रतापराव तिला म्हणतात, सायली अगं तू थोड्या वेळ घरी जातेस का? तुला आरामाची गरज आहे. सायली म्हणते, नाही बाबा, मी माझ्या मधुभाऊंना सोडून कुठेच जाणार नाही. प्रतापराव म्हणतात, अगं मगाशी कुसुम हट्ट करत होती ना इकडे यायला, तू सांगितलं तिला की तू मुलापाशी थांब, आणि तू आता का हट्ट करतेस सायली? सायली म्हणते, हो बाबा मी विसरलेच, मी कुसुमताईला फोन करून काहीच कळवलेलं नाहीये, मी कुसुमताईंना मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल कळवते. मग आता अर्जुन म्हणतो, हो जा आधी कळव, कुसुमताई खूप काळजी करत असतील. आता बघा सायलीला घेऊन जातात प्रतापराव मग त्या आयसीयूच्या बाहेर. अर्जुन आता विचार करायला लागतो, या दोघांना वाटतंय त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे मधुभाऊ कोमातनं बाहेर येणं. सायलीच्या आई बाबांबद्दल फक्त मधुभाऊ सांगू शकतात, आता कोणाला काहीच सांगता येणार नाही. मी जर काही बोलायला गेलो तिच्या आई बाबांबद्दल तर ते अर्धवट सत्य होईल. मी सायलीला आता हे सत्य सांगू शकत नाही, हे अर्धवट होईल, पण मला मधुभाऊच आता पूर्ण सत्य सांगू शकतील. कोण असतील सायलीचे आई बाबा आणि ते कुठे असतील? आता अर्जुन असा विचार करतच असतो की लगेच अश्विनचा सीन त्यांनी दाखवलाय. तसं पाहायला गेलं तर आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, पण आज पूर्णाजी गेल्यामुळे आपलं लक्ष नाही लागत आहे कशामध्ये. आणि मी समजू शकते प्रेक्षकांनो, तुम्हाला सगळ्यांना पण फार वाईट वाटतंय ना. पूर्णाजी खरंच आपल्या फॅमिली मेंबर सारख्या वाटायच्या ना, कुठेतरी आपण आपली आजी आहे असं फील करायचो त्यांच्यामध्ये, कारण त्या अतिशय सुरेख कलाकार होत्या. प्रेक्षकांनो मी काय शब्द वापरू ना, मला खरं तर सुचतच नाहीये, समजून घ्या मला. तर बघा आता पुढे अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, तुला कसं माहिती मधुभाऊंबद्दल? प्रिया अश्विनचा सीन दाखवलाय त्यांनी. आता ही प्रिया म्हणते, अश्विन अरे तुला काय वाटतं, अरे बाहेरच्या बातम्या काय महिपतपर्यंत पोहोचत नाही का? अरे त्या महिपतने ना इथे जेलमध्ये ना त्याने एक माणूस विकत घेतलाय, म्हणजे हा माणूस ना विकला गेलाय महिपतला. त्याच्या मार्फत महिपतने साक्षीला जेलमध्ये फोन दिलाय, त्यामुळे तिला सगळे अपडेट मिळत असतात. अश्विन म्हणतो, काय सांगतेस तू? अगो बाप रे, महिपतने जेलमध्ये फोन. आता प्रिया म्हणते, अश्विन बोलू नकोस, कोणाला सांगू नकोस, प्लीज 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 सांगू नकोस बाबा, आणि कंप्लेंट वगैरे करायला जाऊ नकोस, नाहीतर ती साक्षी मला जेलमध्ये खूप त्रास देईल रे. अरे अश्विन प्लीज असं काही करू नकोस, कंप्लेंट वगैरे करायला जाऊ नकोस. अश्विन म्हणतो, अगो पण तन्वी बापरे किती नीच आहेत ही लोक, मधुभाऊंवर हल्ला या महिपतनेच करवला असणार आहे. खरंच तुझ्या भोळेपणामुळे काय वाईट लोकांमध्ये फसलीस ग तू, आणि का बोलत राहिलीस त्या साक्षीच्या बाजूने तू कोर्टात? प्रिया म्हणते, काय करू रे, अरे घाबरले होते मी. अश्विन म्हणतो, नको टेन्शन घेऊ, मी तुझ्यासोबत कायम आहे. त्यावरती आता प्रिया म्हणते, अरे अश्विन पण मला टेन्शन येते रे, मला ना मधुभाऊंना एकदा बघायचंय रे, मला मधुभाऊंची खूप काळजी वाटते, मी किती चुकीचं वागले रे त्यांच्यासोबत, मी स्वतःला माफ नाही करू शकणार रे. मी जर मधुभाऊंना बघितलं नाही, त्यांना त्यांच्याशी बोलले नाही तर खरंच मला स्वतःला माफ करता येणार नाही. मला इथून घेऊन जा, मधुभाऊंना भेटव. आजारी माणसांना भेटायला जातात ना, ते काय म्हणतात, ते पेरोलची सुट्टी काय असते मला माहिती नाही, पण तू मला इथून सोडवणार आहे अश्विन, मला मधुभाऊंकडे घेऊन जा ना. अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी तू नको काळजी करू, मधुभाऊंना काही होणार नाहीये. मग प्रिया नाटक करायला लागते, मधुभाऊंसाठी प्रार्थना करते, देवा माझ्या मधुभाऊंना सुखरूप ठेव रे बाबा. प्रेक्षकांनो प्रियाने आतापर्यंत मधुभाऊंना फसवण्यासाठी खोटी साक्ष दिली, आणि आता अचानक तिला मधुभाऊंबद्दल प्रेम उफाळतंय. हे सगळं अश्विनला वियर्ड वाटू नये का? अर्थातच त्याला ते विचित्र वाटतंय, पण तो बायकोच्या प्रेमात एवढा बुडालाय की त्याला सत्य आणि असत्याची जाणीवच होत नाहीये. पण असो, आता पुन्हा अर्जुन आणि सायलीचं सीन त्यांनी दाखवलंय. आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सायली म्हणत असते, हे सगळं ना खूप वाईट स्वप्न आहे असं वाटायला लागलंय मला. हो मला असं वाटतंय की हे स्वप्न असावं, माझे मधुभाऊ अगदी सुखरूप असावेत, मी डोळे उघडल्यावर मला ते दिसावेत, बागेतल्या झाडांना पाणी घालताय मधुभाऊ, सगळं काही व्यवस्थित चालू आहे. सोनूने अभ्यास केला नाही म्हणून ओरडताय मधुभाऊ, काकांच्या डायलिसिसची तयारी करताय, त्यांना डायलिसिसला घेऊन जाताय. सायली हे बोलताना खूप रडते आणि पुढे म्हणते, कुसुम तुझ्या हातचा चिवडा खाल्ला नाही ग बरेच दिवस, असे माझे मधुभाऊ कुसुम ताईला बोलताय. साऊला फोन कर ग, तिच्याशिवाय मला घास जाणार नाही, कर ग फोन कुसुम. आता साऊ हे सगळं बोलताना खूप भावूक झालीये. अर्जुनच्या लक्षात येतंय तिला खूप मोठा धक्का बसलाय. अर्जुन म्हणतो, सायली नको रडूस, अगं मधुभाऊ होतील लवकर बरे, आपण ही सगळी शक्यता मनात धरूयात ना, प्लीज रडू नकोस. तेवढ्यात आता डॉक्टर आलेत बरं का, आणि अर्जुन विचारतो, काय झालं डॉक्टर? मग आता ते डॉक्टर म्हणतात, अहो आम्ही नवीन ट्रीटमेंट सुरू केली ना तुमच्या पेशंटवर, त्यावर तुमचा पेशंट छान रिस्पॉन्स देतोय, आता तुमचा पेशंट लवकर कोमातून बाहेर येणार आहे. अर्जुन म्हणतो, थँक्यू हा डॉक्टर, थँक्यू सो मच. आणि आता सायली जरा सुटकेचा निश्वास टाकते. पण आता पुढच्या एपिसोडमध्ये, म्हणजे हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय, आता पुढच्या एपिसोडमध्ये सायली खूप पेटून उठली आहे. सायली म्हणते, तो महिपत नीच माणूस आहे, त्या पोरीला
त्याने सोडवायचा प्रयत्न केलाय, त्याच्या पोरीने खून केलाय, तरी सुद्धा तो सोडवतोय त्याच्या पोरीला. ठीक आहे, आता त्याला त्याचं कर्तव्य करू द्या आणि मी आता माझं कर्तव्य करते असं म्हणून ती आता सायली महिपतच्या घरी जाते आणि त्याला अदवा तदवा बोलते. हा प्रोमो आपण मागील 2-3 दिवसापासून बघतच आहात. अर्जुन चिडतो जेव्हा महिपत सायलीवर हात टाकायला जातो तेव्हा, आणि इथेच हा प्रोमोही समाप्त. प्रेक्षकांनो, माहित नाही आता पूर्णाजीचं कॅरेक्टर पुढे कोण करेल, पण काही असो प्रेक्षकांनो, पूर्णाजीची सर कोणालाच येणार नाही हे मात्र खरं आहे. बघूयात आता पुढे मालिकेमध्ये काय काय घडतंय. प्रेक्षकांनो, हा एपिसोड जरी मी तुम्हाला सांगितला असेल तरी सुद्धा हा एपिसोड आपण पूर्णाजीला समर्पित करूयात. तर बघूयात पुढे ठरलं तर मग या मालिकेत काय काय घडणार आहे. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. शो मस्ट गो ऑन. ठरलं तर मग टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.